पुण्यातील मुंडवा बोपुडी आणि आता त्यानंतर ताथवड्यातला जमीन घोटाळा समोर आलेला आहे आणि ताथवड्यामध्ये पशुसंवर्धन विभागाच्या जमिनीवरती या जमिनीचा जो काही व्यवहार आहे तो आता वादात अडकलेला आहे आणि याच जमीन व्यवहार प्रकरणी दुय्यम सहाय्यक निबंधक विद्याशंकर बडे यांचं निलंबन देखील करण्यात आलेलं आहे आणि या व्यवहारात अनेक बेकायदेशीरपणे हा व्यवहार केल्याचा देखील आरोप केला जात आहे। ज्यांच्या सोबत हा व्यवहार झाला होता ते बिल्डर कफील फकीर आत्ता आपल्या सोबत आहेत आणि त्यांचे पार्टनर देखील आत्ता आपल्या सोबत आहेत। त्यांच्यावरती जे काही आरोप लावण्यात आलेले आहेत त्या आरोपांवरती त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊयात। मला सांगा की ज्या पद्धतीने हा संपूर्ण जमीन व्यवहार वादात अडकलेला आहे आणि तुमच्यावरती काही गंभीर आरोप लावण्यात आलेले आहेत की जुन्या सातबाऱ्यावरती तुम्ही अशा पद्धतीने हा व्यवहार केलेला आहे, जी जागा ज्या पशुसंवर्धन विभागाची हक्क असताना तुम्ही अशा पद्धतीने परस्पर त्याची खरेदी विक्रीचा जो काही व्यवहार केला आहे, या सगळ्या आरोपांवरती तुमची नेमकी काय प्रतिक्रिया आहे? सर्वात आधी असं लक्षात घ्यायला पूर्ण हा चित्र लक्षात घ्यायला पाहिजे आपण की ॲक्च्युली ही जागा पशुसंवर्धनची आहे किंवा नाही आहे। कारण सध्या जो वातावरण चालू आहे की हे बोपोडीचा विषय म्हणा, ह्यांचं मुंडवाचा विषय म्हणा, ते ह्या विषयामध्ये ह्याला एंटँगल करून ह्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न चालू आहे असा माझा हे आहे। कारण ही जागा मुळात पशुसंवर्धनची नाही। पशुसंवर्धन इल्लिगली ह्याच्यावरती ताबा केलेला आहे आणि पशुसंवर्धन विभागाची ही जागाच नाही असं तुमचं म्हणणं आहे। पण त्यांचं म्हणणं आहे की आमच्या इतर हक्कांमध्ये नाव सुद्धा आहे त्या कागदपत्रांमध्ये, ते तशा पद्धतीचा दावा देखील पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केला जातोय। पशुसंवर्धननी 1.5 वर्षापूर्वी इतर हक्कात हा शेरा आणलेला आहे। जस्ट बिकॉज दोन शासनाचे अधिकारी आहेत आणि हे दोन्ही पार्टी शासनाचे आहेत म्हणून हा त्यांना फेवर करण्यात आला होता। रणजित भोसले साहेबांनी त्यांना त्यांच्या इतर हक्कात शेरा टाकण्यात मदत केली। वास्तविक पाहता ह्या जमिनीचे कधी ॲक्विजिशन झालेला नव्हता, त्याचा रिक्वेशन नाही किंवा काही नाही। आणि ह्या इतर हक्कात जो शेरा टाकलेला आहे त्या शेऱ्याला आम्ही चॅलेंज हायकोर्टात केलेला आहे। पण त्याच्या आधी जो आता आपण बघू शकता सातबाऱ्यावरती 23 पर्यंत शेरा नव्हता काही कोणाचा पशुसंवर्धनचा 70-80 वर्षापासून पशुसंवर्धनचा इतर हक्कामध्ये शेरा नाही। 23 नंतर त्यांचा हक्क 23 ऑक्टोबर नंतर त्यांचा इतर हक्कात शेरा टाकण्यात आला, हा तुम्ही बघू शकता इकडे। त्याच्यानंतर पशुसंवर्धननी एक लेटर आम्ही त्यावेळेस साठेखत केला, ज्यावेळेस इतर हक्कात शेरा नव्हता 2023मध्ये 6व्या महिन्यामध्ये आणि त्याच्यामध्ये ऑगस्टमध्ये आणि त्याच्यानंतर इतर हक्कात टोटल आम्ही पेपर नोटीस दिली त्याच्यावरती कोणाचं इतर हक्क कोणाचं ऑब्जेक्शन नव्हता। आम्ही पूर्ण भूसंपादन विभाग 27 कार्यालय जे आहेत ते सगळ्यांचे एनओसी घेतले। सगळे एनओसी घेतल्यानंतर आम्ही पेपर नोटीस दिल्यानंतर रितसर साठेखत पूर्ण स्टॅम्प ड्युटी भरून केलेला आहे, तोपर्यंत कोणाचा काही ऑब्जेक्शन नव्हता। त्याच्यानंतर आम्ही पशुसंवर्धनने एक छोटासा साधा अर्ज दिला की ह्या जमिनीवरती त्यांचं नाव लावण्यात यावा, 20 वरती त्यांचं नाव लावण्यात यावा। कधी दिलं त्यांनी असं पत्र? 21/9ला ऑर्डर झालेली त्याच्या काही दिवसापूर्वी दिलं असेल। तर 21/9ला ऑर्डर दिलेलं आपण बघू शकता। ह्याच्यामध्ये हे पशुसंवर्धनला दिलेला पत्र आहे, ऑर्डर आहे आणि हे तेच रणजित भोसले आहे। रणजित भोसले तहसीलदार होते त्यावेळेस। आपला 20 नंबर सर्वे नंबर आहे लिहिलेला आहे आणि इथं क्लिअर कट लिहिलेलं आहे की 20 नंबरमध्ये खाजगी इसमांची जागा आहे आणि ते कब्जे सदरी खाजगी इसम मालकी सदरामध्ये आहेत, हे क्लिअर कट लिहिलेलं आहे। आणि त्यांना हे पण पशुसंवर्धनला सांगितलेलं आहे की आपल्या नावावर तब्दील करता येणार नाही। हे ऑर्डरमध्ये आहे असं तुमचं म्हणणं आहे, पण त्यांचा जो काही मुद्दा आहे की तुम्ही जुन्या सातबाऱ्यावरती खरेदी केली, हे बरोबर आहे का? नाही, त्याला एक बॅकग्राऊंड आहे। ह्या ऑर्डरला आम्ही चॅलेंज केलं हायकोर्टामध्ये। 11 जुलैला आम्हाला हायकोर्टाने
क्लिअर कट इन्स्ट्रक्शन 21/9चे जे ऑर्डर झालं त्याच्या 15 दिवसानंतर त्यांनी 12/10ची ऑर्डर टाकली आणि ते 12/10च्या ऑर्डरवरनं इतर अधिकाऱ्यात त्यांचं शेरा नोंदवण्यात आला. आम्हाला कोणती नोटीस न देता पूर्व कल्पना न देता त्यांनी ते एक हाती कारभार केला. मग आम्ही डायरेक्ट त्याचं रीटमध्ये दाखल केलं. बॉम्बे हायकोर्टमध्ये रीटमध्ये गेलो आणि ते संबंधित शेरा आम्ही क्वॅश करून आणला 11 जुलैला. आणि ते संबंधित क्वॅश केल्यानंतर हायकोर्टाचे ऑब्झर्वेशन पण आहे का हे जे डिमांड करतात पशुसंवर्धन का हे अवॉर्डवर यांचं नाव लावण्यात यावं म्हणून ते अवॉर्डचं पार्टच नाही आहे. आणि ते सदरची ऑर्डर त्यांनी क्वॅश केली आणि परत तहसीलदार साहेबांना सांगितलं की फ्रेश हिअरिंग घ्या आणि मेरिटवर निकाल द्या. तर तसं त्यांचं ऑलरेडी ते इतर अधिकारी शेरा त्याला काही कायदेशीर अस्तित्व नाही आहे ना कोणते ज्युडिशरी त्याला आता हे आहे. मग नाही या ज्या दुय्यक निबंधक आहेत विद्या बडे यांचं निलंबन केलं, यांचा काय रोल आहे याच्यामध्ये? यांनी काय तुमच्या याच्यासाठी फायद्यासाठी त्यांनी हा सगळा व्यवहार केलाय कारण म्हणूनच त्यांच्यावरती कारवाई केली गेली? असं ॲक्च्युली त्यांनी असं काही केलेलं नाही आहे की जेणेकरून खूप त्यांनी त्या दिवशी जे आमचं दस्त रजिस्टर केला त्या दिवशी हायकोर्टाच्या आदेशानुसार त्या सातबाऱ्यावरती ती शेरा पोकळीस्त होता. पोकळीस्त असल्यामुळे तो ॲक्च्युली आम्हाला खरेदी करण्यासाठी काहीही बंधन नव्हता. 9/1/2025 ह्या तारखेला आम्हाला कोणताही प्रतिबंध नव्हता त्या जमीन खरेदी करण्यासाठी. आता बस एवढंच आहे की त्याच्यानंतर ते काय घडामोडी घडलेल्या आहेत तहसीलदारांनी परत विरोधात दिलं. त्याच्यानंतर त्याचा फायदा उचलून तहसीलदारांची जे काही रणजित भोसले आहे त्यांची देखील भूमिका संशयास्पद आहे या सगळ्या याच्यामध्ये. 100% कारण जो अधिकारी रेकॉर्ड बघून सुद्धा हायकोर्टाचा आदेश असून सुद्धा तो जर एकतर्फा निकाल देतोय आणि त्यांचं पर्सनल इंटरेस्ट आहे तरच करतोय तर त्याचा क्लिअर कट हे आहे की ते पर्सनल इंटरेस्ट आहे. आता तुमचं काय या सगळ्या पुढची भूमिका काय असणार आहे? कारण या सगळ्या याच्यात पशुसंवर्धनाने तशा पद्धतीने दापोडी पोलीस स्टेशनमध्ये तुमच्यावर तक्रार देखील केलेली आहे की तुमच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत कारण या आधीच्या 2 प्रकरणांमध्ये संबंधित बिल्डर्सवरती देखील फौजदारी गुन्हे दाखल आहेत. मुंडवा आणि बोपुडी प्रकरणात तुमच्यावरती देखील गुन्हे दाखल व्हावेत अशा पद्धतीची तक्रार आहे. हे चुकीची तक्रार आहे ॲक्च्युली. त्याच्या विरोधात आम्ही जे संबंधित अधिकारी आहेत जे पशुसंवर्धन आहेत त्यांच्या विरोधात आम्ही लोक आयुक्तकडे पण जाणार आहे आणि हायकोर्टामध्ये पण जाणार आहेत. कारण की असेच सिव्हिल मॅटर चालू असताना याला कोणतंही फौजदारी स्वरूप नसताना त्याला फौजदारीमध्ये टाकण्याचा यांचा प्रयत्न चालू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा संगमत करून हे काम चालू आहे. म्हणून आम्हाला न्याय मिळावा या दृष्टिकोनातून आम्ही लोकायुक्त आणि हायकोर्टामध्ये याची दाद मागणार आहोत आणि संबंधित अधिकाऱ्यांविरोधात त्याचं नोंद करणार आहोत. हे दोन्ही बिल्डर आहेत या सगळ्या प्रकरणात ज्यांच्यावरती आरोप केले जात आहे. पशुसंवर्धन विभागाची जमीन असताना यांनी अशा पद्धतीने जुन्या सातबारा दाखवून त्याची खरेदी साठेखत केलेला आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये दुय्यम सहाय्यक निबंधकांचं निलंबन देखील करण्यात आलेलं आहे. मात्र यांचं जे म्हणणं आहे ते चुकीच्या पद्धतीने खरं तर पशुसंवर्धन विभाग अजून एक गोष्ट क्लिअर करायची आहे की ही जागा पशुसंवर्धनची नाही, कधीही नव्हती, 100 आजही वर्षापेक्षा नाही. प्रायव्हेट इसमाची आहे आणि ते आत्ता देखील आहे. आजही कब्जेदार सदरी आणि मालकी सदरी आत्ता आज देखील आहे. हे इतर यांचा ताबा प्रस्थापित करायचा प्रयत्न करतायत. ते सबज्युडाइज मॅटर आहे ते. तर या सगळ्या वातावरणाचा फायदा पशुसंवर्धन विभाग घेत आहे असं यांचं म्हणणं आहे आणि पशुसंवर्धन विभागाने त्या जागेवरती ताबा मारलाय असा देखील आरोप या कफील फकीर जे बिल्डर आहेत आणि त्यांचे पार्टनर आहेत त्यांच्याकडून केला जात आहे. आणि जे काही दापोडी पोलीस स्टेशनमध्ये यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल व्हावे अशी तक्रार दिलेली आहे ती देखील चुकीची असल्याचं यांचं मत आहे. त्याविरोधात आम्ही लोक आयुक्तालयात जाणार असं देखील या बिल्डर जे काही पार्टनर आहे त्यांचं देखील म्हणणं आहे. आता या पुढच्या काळात नेमकं कशा पद्धतीने कारवाई केली जाते ते देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन विशाल सम, योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.